नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हे बघा, इथं सिद्धी झोपलेली आहे। दीदी बनवती चिट्ट्या, कारण की आपल्याला जायचं आहे गाईस माझ्या मामाच्या घर भरणीला, जे की इथंच राहता संभाजीनगरमध्ये। इथं मम्मी पण रेडी झालेली आहे। मम्मीने मस्त नवीन साडी घातली आणि दीदी नाही येते, सिद्धी पण नाही येते, है की नाही बेटा? कुची 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 आली, कुची कुची कुची। आणि गाईस पप्पा होऊ लागलेले रेडी। तर चला तुम्हाला पण दाखवतो घर। आणि आपल्यासोबत येते नंदामी। नंदामीचं आवरलं का नाही काय माहिती? आवरलं का नंदामी? आवरलं गाईस, तरी पण तिचे लास्टचे भांडे बाकीच राहता कधी पण। तर चला गाईस तुम्हाला पण दाखवतो मस्त एकदम। आता मी ड्रेसिंग करून घेतो थोडीशी। गाईस हे बघा, ही शर्ट घालणार आहे मी आता, कारण की आपण चाललेलो आहे ओकेजनल ठिकाणी, कारण की घरभरणी गाईज नवीन। तर चला रेडी होऊन जातो मी। सिद्धीने घातलेला आहे नवीन नवीन ड्रेस। सिद्धी होय, नवीन ड्रेस घातला तुम्ही? हां, नवीन ड्रेस घातला गाईज। आपण करून घेऊ आता जेवण। टमाट्याची चटणी आणि पोळी। मम्मीचं त्यांचं रेडी होऊ लागलेलं आहे। तिथं पण जाऊन खाऊ आपण। गाईज जेव्हापासून खायला लागली ना, ती सगळ्यांकडे बघती। खाती बेटा? ते बघा तिला कसं होतं, मस्त खा वाटतं तिला सगळं। सगळेजण रेडी झालेले, पप्पा पण रेडी झाले आता। हे बघा शूज, जीन्स, शर्ट। हां, नंदामी या दोघी जणी बहिणी आहे की नाही? हाय का? आहे नंदामी, आहे का? तर गाईस दोघींनी पण एकदम महागड्या साड्या घालून रेडी झालेले। पप्पा पण, मी पण रेडी झालेले आता। हो हे गाईस, हे बघा दीदीची हँडरायटिंग एकदम मस्त, त्याच्यात लिहून दिलेले गाईस इन्व्हॉल्वमध्ये, आणि पैसे टाकलेले। या गाईस आम्ही थांबलेलो आहे आता बांगड्या भरण्यासाठी। मम्मीला तर नाही भरायच्या, ते बघा नंदामी गेलेली आहे बांगड्या भरायला। दाखवतो मी तुम्हाला पण। हे बघा गाईस, आम्ही आलेलो आहे उस्मानपुऱ्यामध्ये, ओल्ड उस्मानपुरा। नंदामी भरती बांगड्या। चाल ना नंदामी? हां, पप्पाने आणलेले आहे शेंगदाणे। खोल ना मम्मी तो। दे दर्शी बस। नंदामी येईन आता, लगेच निघू आपण। तर गाईस फायनली आपण आलेलो आहे जिथं घर भरणी, तिथं तुम्हाला पण दाखवतो घर। मम्मी चल। पोहोचलेलं आहे आपण स्पॉटवर। इकडे आहे गाईस ते घर, बघू आता। तर गाईस हे सगळेजण आपले पाहुणेच आहे, आणि इकडे घर आहे गाईस मोठं, ते पण दाखवतो तुम्हाला। तर गाईस आता आपण चाललेलो आहे टेरेसवरती। इकडं पण 2 रूम आहे गाईस। खूप सारे पाहुणे आहे, त्यामुळे ना बोलता नाही येते, जास्त आवाज येतोय। हे बघा मस्त आहे गाईस एकदम। इथं एक रूम आहे, इथं एक रूम आहे।
इथं आहे ना मंडप वगैरे टाकलेला आहे, त्यामुळं दिसत नाही इतकं खाली पण, आणि घराचा पण फोटो नाही दिसत आहे. बाकी घर वगैरे एकदम मस्त आहे गाईस. हा आजूबाजूचा एरिया. तर काहीच यांना आहे ना इथं साड्या भेटलेल्या एकदम मस्त. बघू दाखवू कोणते तरी. हे बघा गाईस, साड्या भेटलेल्या आहे सगळ्यांना गिफ्ट. तर काही सगळ्यांनी नंबर लावलेले इथं. चला मम्मी इकडे बघ. तर गाईस मम्मी आणि मावशी चाललेले आहे मामासोबत, कोणाला तरी बघायला चालले ते माळेवाड्याला. तर चला आपण जाऊया आता. साड्या वगैरे घेतलेल्या आहे, चला. ओके. तर गाईस माझी आई पण आलेली इथं. तर गाईस मम्मी तर गेली मामासोबत. आता आपण जाऊया रिक्षामध्ये घरी. गाईस उद्या जायचं आपल्याला एका ठिकाणी, ते तुम्हाला सांगेन मी उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तुम्हाला कळून जाईल. तर गाईस घरी आलेलो आहे आणि सिद्धी झोपलेली आपली गुड्डी. दीदी बघते गाईस मूवी. ड्रेस वगैरे चेंज करून घेऊ. मस्त गुलाबजामुन खाऊन आलो गाईस आम्ही तिथून. तर गाईस मम्मी आलेली घरी आणि आता बघा किती वाजलेले, 7:15 बाकी आहे. इतक्या लेट आली बघायची मम्मी. बघा सिद्धी बेटा चालू आहे जेवण झालं. आता ती पाणी पिऊ लागलेली आहे की नाही सिद्धी, है की नाही? हाय म्हण, हाय हाय. तू कर. तर गाईस चला आता मी करतो पॅकिंग, कारण की मम्मी हे उद्या चाललं माहिती तुला, सांगू नको गाईस, तुम्हाला उद्या कळून जाईल उद्याच्या ब्लॉगमध्ये. सिद्धीची मम्मी, मी गाईस, फक्त मी आणि सिद्धीची मम्मी चाललेलं आहे, दीदी आणि मी, बाकी कोणीच नाही येत आहे की नाही मम्मी. हे बघा गाईस भैया आला कंपनीतून डायरेक्ट असं झोपून राहिलेलं आहे. तर गाईस आता आहे ना लावलेलं आहे भात आणि वरण, कारण की 2 दिवस पूर्वी आहे ना खंडोबाची जत्रा होती, तर त्यांना निवदमध्ये आहे ना अशा भाकरी आणि वरण भात आणि म्हणजे वांग खायच्या आधी पहिले त्यांना द्यावं लागतं. तर नंदा मी करू लागलेली आहे वांग्याचं भरीत. मम्मी करते इथं छोट्या भाकरी. वरण भात पण झालेला आहे आपला. आणि आपल्याला काही तळी उचलायची आज, आणि आपले छोटे मामा पण आलेले आहेत, तुम्हाला त्यांना पण दाखवण. आणि तळी पण उचलू गाईज आपण, तुम्ही पण बघा महाराष्ट्रीयन पद्धत. सिद्धी फिरू लागलेली बाहेर मस्त. सिद्धी होय काय करते तू? बघा गाईस कशी हसते ती एकदम मस्त. तर गाईस तयारी वगैरे झालेली आपली तळी उचलायची. आणि माझे छोटे मामा आलेले इथं, आता तेच म्हणतील गाईस आरती वगैरे, आणि मग आपण तळी उचलून घेऊ, तुम्हाला पण दाखवतो. सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर डोळा बेमी हिरा गळ्यात गंडी मोहन माळा डोयर शिळा अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माणसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार
दाबो शिकला खडेवायचा खंडका भंडाऱ्याचा फडका बोल सदानंदाचा बोल सदानंदाचा त्याच्यावर टाकणं पडतं वाटतं भांडारा ते पुरा भंडारा असं नाही अरे तेव्हा तो आरती घेतोय. तर गाईस आपल्या घरातली झालती. आता आलेलो आहे आपण मावशीकडं. इथं करून घेऊ तळी उचलोचा कार्यक्रम. जरा कॅमेरामॅन. तर गाईस दादाने आणलेले आपल्यासाठी मोमोज. आपण त्याला सांगितले होते. नाही गाईस व्हेज आहे. तर गाईस अनबॉक्सिंग चालू आहे. इथं आपल्याला चटणी वगैरे आलेली आहे. हे मेयोनीज आहे. हे स्टीमने आणले का. हे फ्राईड मोमोज आहे आणि हे पण स्टीम मोमोज आहे. तर चला खाऊया आपण. रस्सा नाही येत त्याच्यात. सगळेजण बसलेले. गरम कस काही मेयोनीज आहे ते. मेयोनीज शिद्या भाषेत आपल्याला किती सांगायचं होतं मम्मी बोल आली मम्मी. याला म्हणते पनीर मम्मी याच्यात. नो चिकन. मम्मी पनीर आहे. अरे हे याचं आहे व्हेज भाजीपाल्याचं आहे. याच्यात भाजी राहते आणि एक चिकन अरे पनीरचं आहे. पनीरचं आहे. गलतीनं आलं ते. घ्या हे बघ पनीर. नाही मेयोनीज आहे ते. किरीम राहते. खाऊन पहा बरं. हे ते द्या नाही याच्यावर टाकत असं दम्मान पुरा हातावर सांगा ना. टाकत होते. या मेयोनीज आहे का चीज आहे काय माहिती बाबा. माझं का नाही खूप टेस्टी गाईस मोमोज. हे वाले चांगले गाईस. हे पनीर मोमोज आणले होते. चटणी मस्त आहे तिखट. पुढे पनीर पनीरच आहे ते. बोकटा करून टाकला तीन त्याच्यात. चमचा घेऊन आलो तुम्ही छोटा खायसाठी मोमोज. तर गाईज मी करतो ब्लॉगचा एंड. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.